हाय. काय बिझी वगैरे नाही ना? चला मग एक गेम खेळूयात. ऐकताय ना माझं? मग चला मस्तपैकी डोळे बंद करा आणि इमॅजिन करा. रंगपंचमीच्या दिवशी तुम्ही सकाळी मस्त उठलाय, आवरून आता बाहेर जाताय. तुमच्या अंगामध्ये काळा ड्रेस नाहीये, पिवळा ड्रेसही नाहीये, गुलाबी ड्रेस तुमच्या अंगामध्ये आहे. तुम्ही बागेच्या एंट्रन्समधून तुमच्या प्रियसीसोबत आत शिरताय. तिचा हात तुमच्या हातामध्ये नाहीये. तुम्ही आतमध्ये गेल्यावर समोर तुमच्या एक घसरगुंडी आहे, 2 झोके आहेत. तुम्ही घसरगुंडी खेळताय. तुम्ही झोका खेळत नाही आहात. आता तुम्ही तिच्या गालाला गुलाबी रंग लावत नाही आहात. तुम्ही तिच्याकडे पाहत तर अजिबात नाही आहात. उघडा डोळे आणि माझ्याकडे पाहा आता. तिच्याकडे पाहत नाहीये म्हटलं तरी पाहताय. मस्करीचा भाग मंडळी, पण दिसला की नाही पिवळा रंग समोर, काळा रंग, आणि तिच्या गालाला रंग लावलात की नाही? नका लावू म्हटलं तरी सुद्धा. आपलं माइंडचा हा खेळ आहे हो. त्याला ना नाही, नका, हो असं काही कळत नाही. तो सांगितलेल्या मधलं महत्त्वाचे शब्द उचलतो आणि त्याचं काहीतरी इमॅजिनेशन तयार करतो आणि आपण इथेच पोचतो. आपण काय विचार करतो? आपण पॉझिटिव्ह राहूयात. मग पॉझिटिव्ह कसं राहायचा प्रयत्न करतो आपण? मी दुःखी नाही, पण त्याला नाही कळतच नाहीये ना. तो दुःखी शब्द उचलतो आणि आपण दुःखामध्ये लोटले जातो. सो आजपासून बी पॉझिटिव्ह, पण पॉझिटिव्ह वर्ड्स सोबत. आणि मग आपलं आयुष्य या होळीच्या सणासारखं, या रंगपंचमीच्या सणासारखं, या रंगपंचमीच्या रंगांसारखं रंगूनच गेल्याशिवाय राहणार नाही.